अशा 4-5 तपासण्यांचं आरोग्य शिबिर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची संख्या साधारणपणे 7-8 लाखाच्या आसपास असेल, ते 8-45 म्हणजे 40 लाख महिलांपर्यंत आरोग्य तपासणी पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे। आणि या सगळ्या कामाचा आढावा मी परत सगळ्यांकडून घेणार आहे। आणि तुम्ही सुद्धा ज्या तपासणी करून घेत नसाल त्यांनी तपासणी करून घ्यायची आहे, त्याला पैसे पडणार नाही आहे। रक्त तपासलं जातं म्हणून घाबरायचं कारण नाही आहे। पण बऱ्याच महिलांनी स्वतः डॉक्टर म्हणून मराठवाड्यात काम केलेलं आहे उदगीरला, तर मला माहिती आहे की पेशंटला रक्त घेतलं की त्यामुळे अगं बया माझं रक्त घेतलं आणि मला चक्करच आली। तर चक्कर येण्यासारखं एवढं काय रक्त घेतलेलं नसतं वाटीवर किंवा पातेल्यावर, जे काही रक्त घेतलेलं असतं ते लगेच 24 तासाच्या आत शरीरामध्ये टाकलं जातं। आणि रक्त काढायला गेल्यावर तुम्ही त्या डॉक्टरच्या सुईकडे बघताय कशाला? तुम्ही दुसरीकडे बघा। समोर सैनिकांचा चेहरा डोळ्यासमोर आला की सैनिक कसे लढत असतील आणि आम्ही स्वतः रक्त द्यायला घाबरतोय, मग उपयोग काय? आपण सगळी देशभक्ती वगैरे बोलतो तसं हे तर आपण स्वतःसाठी करतोय। आणि मग रक्तदान शिबिर सुद्धा ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकता। पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा सक्तीचा कार्यक्रम नाही आहे, हा प्रेमाचा कार्यक्रम आहे। दुसरी सगळीकडे अफवा पसरवली जाते की महिलांचे हा योजना बंद करा। मला काय वाटतं की एखादी बाई घरामध्ये स्वयंपाक करायला बसते आणि ती जर का नावडती असेल तर जाता येताना दुसऱ्या बायका काय म्हणतात, काही जणी तिच्याकडे भात शिजणारच नाही, तिची भाकरी जी आहे ती करपूनच जाईल, त्याच्यानंतर वरण आहे ते लागून जाईल, ते खराबच होईल, दही जे आहे ते लागणारच नाही। तशी या विरोधी पक्षांची परिस्थिती आहे की आपला स्वयंपाक छान चाललाय, 1,500 रुपये महिलांना मिळत आहेत, महिला खुश आहेत, तर यांना असं वाटतंय की त्या बाईसारखं की जिला दुसरीचा स्वयंपाक बिघडवण्यात आनंद आहे, तशी विरोधी पक्षाची परिस्थिती आहे। मी अगदी खास महिलांच्या उपमा देते बरं, हे आमच्या स्टेजवरचे बांधव म्हणतील काय यांचं घरगुती चाललंय, पण बायकांना बायकांची भाषा बरोबर कळते। काही जणी स्वयंपाक करणारे असतात आणि काही जणींना सवय झालेली असते त्या फक्त दुसरीच्या हातातलं जिलबीचं ताट घेऊन धावत असतात वाढायला, जणू काही त्यांनीच त्या जिलब्या बनवलेल्या आहेत। अशी जी सवय लागली होती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटाला, तर त्यांच्या हातातलं जिलबीचं ताट जे होतं ते बनवलं पण शिंदे साहेबांनी आणि जिलबी देण्याचा कार्यक्रम पण केला शिंदे साहेबांनी। त्याच्याकडे या लाडका जो भाऊ आहे एकनाथजी शिंदे, त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये दौरा करा आणि लाडक्या बहिणींनी पुढे काय करायचं ठरवलंय। 1,500 रुपये तर मिळत राहणार आहे, परंतु पुढे काय करायचं ठरवलंय या दृष्टीने आपल्याला कार्यक्रम ठरवायचा आहे। म्हणून आम्ही तुमच्यापैकी काही जणींना एक फॉर्म देणार आहोत, तो फॉर्म आम्हाला भरून द्यायचा आहे। त्याच्यात आम्ही प्रश्न विचारलेले आहेत की कशासाठी तुम्ही हे पैसे वापरले। मी तुम्हाला 4-5 प्रश्न विचारणार आहे, त्याच्यात एक मला असं विचारायचं